ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हरे कृष्णा. ओम नमो नारायणा. मित्रांनो, पुत्रप्राप्तीची मनापासून इच्छा असणाऱ्या मातापित्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. कारण आज आहे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी. एक असा दिव्य व्रताचा दिवस जो फक्त संतती प्राप्तीसाठी नव्हे तर जीवनातील प्रत्येक शुभ इच्छा पूर्तीसाठी पूजनीय मानला जातो. या दिवशी भगवान नारायणाला विशिष्ट मंत्रोच्चार, व्रत आणि उपायाद्वारे जे भक्त भावपूर्वक प्रार्थना करतात त्यांच्या जीवनात चमत्कार घडतात. पण प्रश्न असा आहे की हा व्रत कसा करावा, का करावा, काय आहे यामागचं पुराणातील रहस्य आणि कोणते उपाय केल्यास भगवान विष्णू विशेष कृपा करतात, या सर्व गोष्टीचं सखोल आणि भावपूर्ण उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी आपण पुत्रदा एकादशीची व्रतकथा सुद्धा श्रवण करणार आहोत, जी केवळ कथा नाही तर भक्ती, श्रद्धा आणि संकल्प याचं अद्वितीय रूप आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ माहिती देणारा नाही तर हा आहे भगवंताच्या लीलेचा एक आध्यात्मिक अनुभव. त्यामुळे तो अर्धवट सोडणं म्हणजे त्या दिव्य गोष्टींना दुर्लक्षित करणं. जसं आपण मंदिरात जाऊन अर्धवट पूजा सोडत नाही, तसंच भगवंताचं व्रतकथन, उपाय आणि महात्म्य ऐकताना त्याकडेही पूर्ण श्रद्धेने आणि संपूर्ण वेळ दिल्यानेच त्याचं संपूर्ण फळ मिळते. हा व्हिडिओ अर्धवट पाहणं म्हणजे भगवंताच्या वचनाचा आणि व्रताचा, त्यांच्या कृपेचा अपमानच ठरेल. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. कारण शेवटी आपल्यासाठी एक विशेष उपाय आणि मंत्र दिला आहे, जो केवळ पुत्रप्राप्तीसाठीच नव्हे तर संतान सुख, शांतता आणि सौख्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे सुख प्राप्त होते. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी हे व्रत अवश्य पाळा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात आणि ह्या एकादशीचे व्रत पाळले जाते. सर्व एकादशीमध्ये या एकादशीला विशेष मानले जाते. या एकादशीचे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते, एक श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात. या दोन्ही एकादशींना समान महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे सुख प्राप्त होते. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी हे व्रत पाळले जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत केवळ पुत्रप्राप्तीसाठीच नाही तर मुलांच्या प्रगतीसाठीही केले जाते. पौराणिक परंपरेनुसार एकादशीचे व्रत अवश्य करावे. याशिवाय ज्या व्यक्तीला धन, संतती, स्वर्ग, मोक्ष सर्व काही मिळवायचे आहे त्यांनी हे व्रत पाळावे. दुसरीकडे ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना आधीच मूल झाले आहे आणि ज्यांना आपल्या मुलाचे उज्ज्वल भविष्य हवे असेल, त्यांनी आयुष्यात खूप प्रगती व्हावी अशी इच्छा आहे, अशा लोकांसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत वरदानापेक्षा कमी नाही. पुत्रदा एकादशीच्या दिवशी माता भगिनींनी आपल्या संततीसाठी काय उपाय करावे ज्यामुळे आपल्या संततीचे भविष्य उज्ज्वल होईल? या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे. सूर्योदयापूर्वी उठून शुचिर्भूत होऊन पवित्र स्नान करावे. स्नानात तुळशी, गंगाजल, कुशा यांचा समावेश केल्यास विशेष पुण्य फळ मिळते. दुसरा उपाय अशाप्रमाणे आहे, व्रताचा संकल्प घ्यावा. भगवान विष्णूच्या साक्षीने व्रताचा संकल्प घ्यावा. आज पुत्रदा एकादशीच्या पवित्र दिवशी मी भगवान नारायणासाठी उपवास, जागरण आणि पूजन करीत आहे. मला संतान सुखाची प्राप्ती हो. तिसरा उपाय अशाप्रमाणे आहे, संपूर्ण दिवस उपवास ठेवावा. काही स्त्रिया फल आहार करतात तर काही स्त्रिया निर्जळ व्रत करतात. आपली शारीरिक स्थिती पाहून निर्णय घ्यावा. या दिवशी धान्य, तांदूळ, मांस, कांदा, लसूण, मद्य यापासून पूर्णतः वर्ज्य करावं. चौथा उपाय अशाप्रमाणे आहे, भगवान विष्णूंची विशेष पूजा. विष्णू भगवानाला पिवळं फुलं, तुलसीपत्र, पिठाचा दीप, गंध, पुष्प, फळ आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. त्यांची मनोभावे आरती करावी आणि या मंत्राने नाम जप करावा. तर मंत्र अशाप्रमाणे आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. दुसरा मंत्र असा आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवाय. या दिवशी
श्रीमद भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. श्रीमद भगवद्गीता, विष्णू पुराण, विष्णू सहस्रनाम किंवा गीतेचे अध्याय वाचावेत किंवा ऐकावेत. पुत्रदा एकादशीची पुराणातील कथा श्रवण करावी आणि या दिवशी दान करणे विशेष महत्त्वाचे मानले आहे. विशेषतः संतान लाभासाठी दान करावे. ब्राह्मणांना अन्न, कपडे, तांदूळ, सोने, गाईला चारा, यमुनेच्या तटावर दान इत्यादी करावे. संतान लाभासाठी विशेषतः सुवासिनींना व्रत सामग्री व फळं दान केल्यास पुण्य मिळते. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसह तुळशीचे पूजन करावे. मात्र तुळशीला पाणी घालू नये, कारण की तुळशी माता सुद्धा एकादशीला विष्णूचे एकादशी व्रत करत असते. त्यामुळे तिच्या व्रतामुळे व्यत्यय येता कामा नये. तुळशीच्या झाडाभोवती 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालाव्यात आणि रात्रभर विष्णू नामस्मरण करावे, कीर्तन भजन करावे, कारण हे फार पुण्यदायक मानले आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे सतत असा जप करत राहावा. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, ही विशेष टीप ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी या दिवशी पती पत्नीने एकत्र व्रत करावे आणि एकादशी पारायण व एकादशी व्रतकथेचे श्रवण करावे. विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. भगवान विष्णूची विशेष कृपा लाभते. आता तुम्ही श्रवण करत आहात पुत्रदा एकादशीची व्रतकथा. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. सोबतच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चला तर कथेला सुरुवात करूया. भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये पुत्रदा एकादशीचे महात्म्य आढळते. महाराज युधिष्ठिरांनी विचारले, हे श्रीकृष्ण, कृपया मला सांगा की श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी विषयी सांगा. त्या व्रताची विधी काय आहे तथा त्यावेळी कोणत्या देवतेचे पूजन केले जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जगताच्या कल्याणासाठी या एकादशी विषयी मी आपल्याला सांगतो. अन्य एकादशी प्रमाणेच ही देखील एकादशी करावी. या एकादशी व्रताचे नाव पुत्रदा असे आहे. ही सर्व पापांचे हरण करणारी सर्वोत्तम तिथी आहे. सर्व कामना आणि सिद्धी पूर्ण करणारे भगवान या तिथीची अधिदेवता आहेत. या त्रिलोक्यामध्ये यापेक्षा उत्तम तिथीच नाही. प्राचीन काळातील कथा आहे. भद्रावती पुरीमध्ये सुकेतुमान नावाचे राजा राज्य करीत होते. त्यांच्या राणीचे नाव चंपा होते. कित्येक वर्षापर्यंत राजाचा वंश चालवण्यासाठी राजाला पुत्र झाला नव्हता. त्यामुळे दोघी पती पत्नी नेहमी चिंता आणि शोकाने व्याकुळ राहायचे. त्यामुळे राजाचे पितर राजाने अर्पण केलेले जल लोकोच्च वासाने गरम करून पित होते. राजानंतर आम्हाला कोणीच तर्पण करणारे नाही या विचाराने पितर दुःखी झाले होते. एक दिवस आपल्या घोड्यावर स्वार होऊन सुकेतुमान महाराज दाट वनामध्ये निघून गेले. पुरोहित आदी लोकांना यांची कल्पना देखील नव्हती. पशु पक्ष्यांनी भरलेल्या या दाट वनामध्ये महाराज भ्रमण करीत होते. सर्वत्र इतक्यात दुपार झाली. सर्वत्र अनेक प्रकारचे पशु पक्षी पाहत महाराज वनामध्ये इकडे तिकडे फिरत होते. इतक्यात दुपार झाली. राजाला तहान आणि भूक लागली. त्यामुळे पाण्याचा शोध घेत राजा इकडे तिकडे फिरू लागला. पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे त्यांना एक सरोवर दिसले. त्या सरोवराजवळच मुनींचा एक आश्रम होता. त्यावेळी अनेक शुभ शकुन होते. राजाचा डावा डोळा आणि डावा हात फडफडू लागला. त्यामुळे काहीतरी शुभदायक घडणार आहे याची राजाला जाणीव झाली. सरोवराच्या काठावर अनेक मुनी वेदांचे पठण करीत होते. त्यांना पाहून राजाला अतिशय आनंद झाला. घोड्यावरून खाली उतरून राजाने मुनीजवळ जाऊन सर्वांना नमस्कार केला. तेव्हा ते मुनीवर म्हणाले, हे राजन, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. राजा म्हणाला, हे मुनिगण, आपण कोण आहात? आपले नाव काय आहेत? आपण इथे काय एकत्र आला आहात? कृपया मला सत्य सांगा. त्यावर मुनी म्हणाले, राजन, आम्ही विश्वदेव आहोत. माघ महिना जवळ आला आहे. आजपासून श्रावण महिना जवळ आला आहे. आजपासून 5व्या दिवशी श्रावण मासास प्रारंभ होईल. आजच पुत्रदा नावाची एकादशी आहे.
जो कोणी ही एकादशी करतो त्यास पुत्रप्राप्ती अवश्य होते. राजा म्हणाला, विश्वदेवगण, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया मला पुत्र द्या. मुनी म्हणाले, राजन, आज पुत्रदा एकादशी आहे. या एकादशी व्रताचे आपण आजच पालन करावे महाराज. भगवान श्री केशवाच्या प्रसादामुळे आपल्याला निश्चितच पुत्रप्राप्ती होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, अशा प्रकारे मुनीच्या सांगण्याप्रमाणे राजाने एकादशी व्रताचे पालन केले. द्वादशीस पारणे करून तथा मुनिजनांच्या चरणी मस्तक ठेवून राजा घरी परत आला. त्यानंतर राणीला गर्भधारणा झाली. या पुण्यामुळे राजाला तेजस्वी पुत्र प्राप्त झाला. हे भक्तांनो, आज आपण पुत्रदा एकादशीचे अद्भुत महत्त्व, त्यामागची पुराण कथा, उपवासाचे नियम आणि संतान प्राप्तीसाठी उपयुक्त उपाय जाणून घेतले. हे व्रत केवळ पुत्रप्राप्तीसाठी नसून जीवनात शुभ संतती, घरातील शांतता, सुसंस्कारित वंशवृद्धी आणि भगवंताच्या कृपेचा वर्षाव मिळवण्यासाठी एक दिव्य मार्ग आहे. भगवान नारायण भक्तांचे सदैव रक्षण करतात, पण भक्तांनीही श्रद्धा, संयम आणि भक्तिभाव या त्रिसूत्रीने त्यांचे स्मरण केले पाहिजे. तुम्ही आजचा दिवस संपूर्ण भक्तिभावाने साजरा करा. व्रत करा, कथा ऐका, उपाय करा आणि मनातून एकच प्रार्थना करा, हे नारायण, माझ्या जीवनात तुझी कृपा अखंड राहो आणि तुझं नामस्मरण कधीच मी विसरू नये. जर हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल, उपयोगी वाटला असेल तर तो शेअर करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या भक्ती मार्गाच्या या प्रवासात आपण रोज अशाच दिव्य कथामधून एकत्र भेटत राहू. जय श्री विष्णू, जय एकादशी माता.